नमस्कार. आज आपल्या हातात बी.एड अभ्यासक्रमाच्या काही नोट्स आहेत. आता बी.एड नोट्स ऐकून कदाचित काहींना कॉलेजचे दिवस आठवले असतील, ते वर्गात बसून काढलेले मुद्दे वगैरे. पण आज आपण फक्त उजळणी नाही करणार. या नोट्समध्ये जे दडले ना, म्हणजे मानवी स्वभाव समजून घेण्याच्या पद्धती, त्यामागचं खरं रहस्य उलगडणार आहोत. ही फक्त एक यादी नाहीये, हा एक प्रवासासारखा आहे. म्हणजे माणसाच्या स्वतःच्या मनात डोकावण्यापासून ते प्रयोगशाळेतल्या अत्यंत नियंत्रित वातावरणापर्यंत प्रत्येक पद्धत ही आधीच्या पद्धतीमधली उणीव दूर करण्याचा एक प्रयत्न होता. तर आपण सुरुवात करूया त्या सर्वात जुन्या आणि थेट पद्धतीपासून, जिथे प्रयोगशाळा म्हणजे आपलंच मन असतं. ही पद्धत आहे आत्मनिरीक्षण, इंट्रोस्पेक्शन, म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहणे. याची सुरुवात म्हणजे साधारणपणे 1869 मध्ये झाली, जेव्हा डॉक्टर विल्हम वुंड यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली. त्यांनीच आत्मनिरीक्षणाला एक शास्त्रीय बैठक देण्याचा पहिला प्रयत्न केला. हो, आणि याची कल्पनाच खूप आकर्षक आहे नाही का? म्हणजे आपल्या मनात काय चाललंय हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कोण सांगू शकणार? यासाठी ना कुठल्या उपकरणांची गरज आहे, ना कुठल्या प्रयोगशाळेची. एखादं गाणं ऐकल्यावर आपल्याला नक्की कुठली भावना जाणवते, किंवा एखादा जुना फोटो पाहिल्यावर मनात कोणते विचार येतात, हे थेट अनुभवण्याचा हा मार्ग आहे. पण इथेच तर सगळ्यात मोठा पेच आहे. म्हणजे आपलं मन एकाच वेळी दोन कामं कशी करू शकतं. एक म्हणजे अनुभव घेणारा आणि दुसरा म्हणजे त्याच अनुभवाचं विश्लेषण करणारा. म्हणजे समजा आपण प्रचंड रागात आहोत, तेव्हा थांबा, मला राग का आलाय, माझ्या हृदयाची धडधड का वाढली आहे, असं शांतपणे विश्लेषण करणं शक्य आहे का? हाच तर या पद्धतीचा सर्वात मोठा तात्विक प्रश्न आहे. मानसशास्त्राचे जनक मानले जाणारे विल्यम जेम्स, त्यांनी याला अ सायकोलॉजिस्ट्स फॅलेसी असं म्हटलं होतं. अच्छा. याचा अर्थ असा की आपण एक अभ्यासक म्हणून जितक्या शांतपणे आणि वस्तुनिष्ठपणे एखाद्या भावनेचं विश्लेषण करतो, तितक्या शांतपणे सामान्य माणूस त्या भावनेच्या भरात असताना विचार करूच शकत नाही. आपण आपली विश्लेषणात्मक बुद्धी दुसऱ्याच्या अनुभवावर एक प्रकारे लादतो. त्यामुळेच ही पद्धत खूप व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह ठरते. ठीक आहे. म्हणजे आत्मनिरीक्षण आपल्याला थेट माहिती देतं, पण ते पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ आहे. मग यावर शास्त्रज्ञांनी काही तोडगा काढला का? म्हणजे अधिक वस्तुनिष्ठ, अधिक विश्वसनीय माहिती कशी मिळू शकते? अगदी त्याच प्रश्नातून प्रायोगिक पद्धतीचा म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथडचा जन्म झाला. शास्त्रज्ञांनी ठरवलं की जर आपल्याला नक्की कशाचा कशावर परिणाम होतोय हे बघायचं असेल, तर आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवावं लागेल. त्यांनी ठरवलं की आपण स्वतः एक नियंत्रित वातावरण तयार करू. अच्छा, म्हणजे यात आपण एक गोष्टीला बदलून बघतो की त्याचा दुसऱ्या गोष्टीवर काय परिणाम होतोय. पण यातले ते स्वतंत्र चल, इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि अवलंबित चल, डिपेंडेंट व्हेरिएबल, हे शब्द थोडे अवघड वाटतात. याला एका सोप्या उदाहरणाने समजावून घेऊया. हो. समजा आपण एखादं नवीन खत वापरून गुलाबाच्या झाडांची वाढ तपासतोय. हो. तर इथे जे खत आहे ज्याला आपण बदलून पाहणार आहोत, ते झालं आपलं स्वतंत्र चल. ओके. आणि गुलाबाच्या झाडाची वाढ जी त्या खतावर अवलंबून आहे, ती झाली अवलंबित चल. मानसशास्त्रात आपण खताऐवजी संगीत किंवा नवीन शिक्षण पद्धती, अगदी कॉफीचा वापर करून त्याचा एकाग्रतेवर काय परिणाम होतो हे तपासू शकतो. वा, हे उदाहरण खूपच सोपं आहे. म्हणजे संगीताचा अभ्यासावर काय परिणाम होतो हे तपासायचं असेल तर आपण विद्यार्थ्यांचे 2 गट करू. एका गटाला म्हणजे प्रायोगिक गटाला संगीत ऐकत अभ्यास करायला सांगू आणि दुसऱ्या नियंत्रित गटाला शांत वातावरणात, आणि मग दोघांच्या कामगिरीची तुलना करू. बरोबर. यातून आपल्याला कार्य-कारण भाव म्हणजे कॉज अँड इफेक्ट कळू शकतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ही पद्धत खूप विश्वसनीय मानली जाते, कारण तुम्ही हा प्रयोग पुन्हा करून निकालांची पडताळणी करू शकता. पण गंमत अशी आहे की या पद्धतीच्या एका मोठ्या मर्यादेतूनच मानसशास्त्रातला एक सगळ्यात रंजक शोध लागला. खरंच? तो कोणता? तो म्हणजे हॉथॉर्न इफेक्ट. हॉथॉर्न इफेक्ट? हो. गोष्ट 1920च्या दशकातली आहे. शिकागो जवळच्या हॉथॉर्न वॉक्स नावाच्या एका फॅक्टरीत काही संशोधक प्रकाशाचा कामगारांच्या कामगिरीवर काय परिणाम होतो हे तपासत होते. त्यांनी प्रकाश वाढवला तर कामगारांची कामगिरी सुधारली. मग त्यांनी विचार केला, प्रकाश कमी केल्यावर काय होतं ते पाहू. त्यांनी प्रकाश कमी केला आणि तरीही कामगिरी सुधारली. काय? हे कसं शक्य आहे? तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कामगार प्रकाशाला नाही तर आपल्याकडे कोणीतरी लक्ष देत आहे,
आपली काळजी घेत आहे या भावनेला प्रतिसाद देत होते. अच्छा. त्यांना विशेष वागणूक मिळत होती, त्यामुळे ते जास्त मेहनत करत होते. प्रयोगशाळेत किंवा अभ्यासात जेव्हा लोकांना माहीत असतं की त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातंय, तेव्हा त्यांचं वागणं बदलतं. अरे हो, आजही बघा, ऑफिसमध्ये बॉस आपल्या डेस्क जवळून चक्कर मारू लागल्यावर अचानक सगळ्यांच्या कामाचा वेग कसा वाढतो. तोच हा हॉथॉर्न इफेक्ट आहे. म्हणजे प्रयोगशाळा आपल्याला वस्तुनिष्ठ उत्तरं देण्याचा प्रयत्न करते, पण ती कृत्रिम असल्यामुळे मिळणारी उत्तरं कधीकधी दिशाभूल करणारी असू शकतात. मग जर प्रयोगशाळा आपल्याला कृत्रिम उत्तरं देत असेल, तर लोकांच्या खऱ्या नैसर्गिक वागणुकीचा अभ्यास कसा करायचा? म्हणजे आपण त्यांच्या नकळत त्यांच्यावर लक्ष ठेवू शकतो का? याच प्रश्नाचं उत्तर म्हणून निरीक्षण पद्धती म्हणजे ऑब्झर्वेशन मेथड समोर येते. यात आपण व्यक्ती किंवा समूहाला त्यांच्या नैसर्गिक वातावरणात कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय अभ्यासतो. जसं की प्राणी संग्रहालयात न जाता जंगलात जाऊन प्राण्यांचा अभ्यास करणे. आणि यातही प्रकार आहेत नाही का? एक म्हणजे नैसर्गिक निरीक्षण, जिथे आपण लपून निरीक्षण करतो, हो, जेणेकरून आपल्या उपस्थितीचा त्यांच्या वागण्यावर परिणाम होणार नाही. जसं की शाळेच्या मैदानात मुलं एकमेकांशी कशी खेळतात हे दुरून पाहणे. आणि दुसरा प्रकार जास्त रंजक आहे, सहभागी निरीक्षण, पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन. यात निरीक्षक स्वतः त्या गटाचा एक भाग बनतो. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या संशोधकाला मुंबईच्या डबेवाल्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करायचा असेल, तर तो काही महिने स्वतः डबेवाला बनून त्यांच्यासोबत काम करेल, त्यांच्यासोबत जेवेल, त्यांच्या गप्पांमध्ये सामील होईल. म्हणजे संशोधक स्वतः त्या गटाचा भाग बनतो. हे तर एखाद्या गुप्तहेराच्या कामासारखं वाटतंय. एका अर्थाने तसंच आहे. पण इथे उद्देश माहिती चोरण्याचा नाही, तर संस्कृती आणि वर्तन आतून समजून घेण्याचा आहे. मात्र यात एक मोठा धोका असतो. काय? कधीकधी संशोधक त्या गटाच्या इतका जवळ जातो की त्याची निरीक्षण करण्याची वस्तुनिष्ठता हरवून जाते. तो त्यांच्या सारखाच विचार करू लागतो. याला गोईंग नेटिव्ह म्हणतात. अच्छा. पण या निरीक्षण पद्धतीची एक मोठी मर्यादा असेलच की आपण फक्त बाह्यवर्तन पाहू शकतो. म्हणजे एखादा मुलगा वर्गात शांत बसला असेल तर तो लक्ष देतोय की त्याला कंटाळा आला आहे हे फक्त बघून कसं कळणार? त्यामागील विचार किंवा भावना तर आपल्याला समजत नाहीत. अगदी बरोबर. ही पद्धत आपल्याला काय घडतंय हे दाखवते, पण का घडतंय हे नेहमीच सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीच्या जगात आणखी खोलवर शिरावं लागतं. आणि मला वाटतं इथूनच आपण आपल्या पुढच्या पद्धतीकडे येतो. आतापर्यंत आपण गटांबद्दल बोलत होतो. पण जर एखाद्या विशिष्ट व्यक्तीला तिच्या समस्येला अगदी मुळापासून समजून घ्यायचं असेल तर काय? जसं की एखादा हुशार विद्यार्थी अचानक अभ्यासात मागे का पडू लागला आहे? अशा वेळी जीवन वृत्तांत पद्धत म्हणजे केस स्टडी मेथड वापरली जाते. ही पद्धत म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा एक्स-रे काढण्यासारखा आहे. एक्स-रे? हो. यात त्या विद्यार्थ्याचे फक्त परीक्षेतील गुण पाहिले जात नाहीत, तर त्याचे आई-वडील, मित्र, शिक्षक यांच्याशी बोलून, त्याच्या घराला भेट देऊन, त्याच्या सवयी, आवडीनिवडी, त्याला काही भावनिक किंवा शारीरिक त्रास आहे का, या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास केला जातो. म्हणजे ही पद्धत निदानात्मक आहे, डायग्नॉस्टिक. समस्येच्या मुळाशी पोचण्याचा हा एक मार्ग आहे. ही खूपच प्रभावी पद्धत वाटत आहे. एका अर्थाने हो. पण यात एक मोठा धोका आहे जो आपल्याला लक्षात घ्यायला हवा. संशोधक नकळतपणे त्याला जे अपेक्षित आहे तीच माहिती शोधू लागतो. म्हणजे? याला मानसशास्त्रात कन्फर्मेशन बायस म्हणतात. कन्फर्मेशन बायस? हो. म्हणजे जर संशोधकाच्या मनात आधीच असं बसलं असेल की या मुलाच्या घरी भांडणं होत असल्यामुळे तो मागे पडला आहे, तो त्या मुलाच्या कथेतून स्वतःच्या सिद्धांताला पूरक गोष्टीच उचलेल आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करेल. अरे हो. त्यामुळे ही पद्धत जेवढी प्रभावी आहे तेवढीच धोकादायकही ठरू शकते. म्हणजेच एका व्यक्तीची गोष्ट ही फक्त त्या एकाच व्यक्तीची गोष्ट असते. तिचे निष्कर्ष आपण सगळ्यांना लागू करू शकत नाही. पण कधीकधी एकाच व्यक्तीच्या गोष्टीमुळे आपल्याला संपूर्ण मानवतेबद्दल काहीतरी नवीन शिकायला मिळतं, नाही का? नक्कीच. मानसशास्त्रातील सर्वात मोठं नाव सिग्मंड फ्रॉइड यांचे बहुतांश सिद्धांत हे त्यांच्या रुग्णांच्या अशाच सखोल अभ्यासावर म्हणजे केस स्टडीजवर आधारित होते. बरोबर. जरी ते फक्त काही मोजक्या लोकांच्या अनुभवांवर आधारित असले तरी त्यांनी मानसशास्त्राला कायमचं बदलून टाकलं. एका व्यक्तीची सखोल कथा कधीकधी आपल्याला मोठ्या सिद्धांतांपेक्षाही जास्त शिकवून जाते. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण आज मानवी वर्तनाचा अभ्यास करण्याच्या 4 वेगवेगळ्या पद्धतींचा प्रवास केला. आत्मनिरीक्षण, जे आपल्याला आपल्या मनाचा थेट अनुभव देतं, पण ते व्यक्तिनिष्ठ आहे. प्रायोगिक पद्धत, जी वस्तुनिष्ठ आहे पण बरोबर.
आणि निरीक्षण पद्धत जी आपल्याला नैसर्गिक वर्तन दाखवते पण त्यामागील का सांगत नाही, आणि जीवन वृत्तांत पद्धत जी एखाद्या व्यक्तीच्या खोलीत जाते पण तिचे निष्कर्ष सार्वत्रिक नसतात. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की कोणतीही एक पद्धत परिपूर्ण नाही. या सगळ्या पद्धती म्हणजे एका डॉक्टरच्या बॅगेतील वेगवेगळ्या साधनांसारख्या आहेत. वा. कोणत्या रुग्णावर कोणतं साधन वापरायचं हे डॉक्टर ठरवतो. आणि हे खूपच रंजक आहे की शिक्षक म्हणून किंवा पालक म्हणून आपण नकळतपणे या सगळ्या पद्धतींचा एक मिलाप वापरत असतो. आपण मुलांचं निरीक्षण करतो, त्यांच्याशी बोलून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच एक प्रकारचं आत्मनिरीक्षण करायला मदत करतो. आणि कधीकधी त्यांच्या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी आपण त्यांची केस स्टडी सुद्धा करतो. बरोबर. ह्या बीएडच्या नोट्स फक्त परीक्षेपुरत्या नाहीत, त्या आपल्याला मानवी स्वभाव समजून घेण्यासाठी एक चौकट देतात. त्या आपल्याला इतरांकडे अधिक संवेदनशीलतेने आणि सखोलपणे पाहण्याची दृष्टी देतात. या नोट्स शिक्षण आणि मानसशास्त्राच्या संदर्भात आहेत. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण या सगळ्या पद्धती इतरांना समजून घेण्यासाठी वापरतो, पण काय आपण याच पद्धती वापरून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो का? आपण स्वतःच्या जीवनाचे निरीक्षक बनून आपल्या प्रतिक्रिया आणि सवयींचे नमुने ओळखू शकतो का? किंवा स्वतःच्याच आयुष्याची एक केस स्टडी करून मी असा का वागतो या प्रश्नाच्या मुळाशी जाऊ शकतो का?